हाय गाईज, आज बनवतो आपण मशरूमचे पकोडे. ते कसे बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया. इथे तर आपण मशरूम आधी धुवून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. कॉर्नफ्लॉवर घेऊया. इथे आता आपण एक भांडं घेतले, त्यात आपण कॉर्नफ्लॉवर घेऊया आधी. चमची तांदळाचं पीठ घेते 1 चमचा. चवीनुसार मीठ. मिरी पावडर. मिरची पावडर. आलं लसूण पेस्ट. शेजवान चटणी. थोडं थोडं पाणी घेऊया. पातळ नाही करायचं आपल्याला. इथे तर कट करून घेऊया. हे तयार करून घेतलेलं. तर इथे मशरूम कट करून घेऊया. इथे आता आपण प्लॅटर तयार करून घेतलेलं आहे. इथे मशरूम आपण कट करून घेतले आहेत, बघू शकता. आता आपण ते सोडून घेऊया, म्हणजे फ्राय करायचे आहेत आपल्याला. तेल आपलं मस्तपैकी असं तापलेलं आहे. छान असं फ्राय करून घेऊया. आता काळजी मारली. आतून मशरूम पण फ्राय झाले पाहिजेत ना. वरचं कोटिंग बघतोय छान दिसते ना.
दुसरे पण तसेच फ्राय करूया, सोडूया त्यात. आता हे पण आपण असेच फ्राय करून घेऊया. हे बघा, इथे आपले मशरूम पकोडा रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. ही मशरूम पकोडा असा खाल्लात ना तर चिकन पकोड्याला पण पाठी टाकेल, म्हणजे चिकन खायची पण इच्छा होणार नाही, एवढं भारी लागतं आणि टेस्टी लागतं. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.